धनमान बडे नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व संयोजकाच्या विश्वस्तांच्या वतीने मिळालेलं निमंत्रण, बबनरावजी खरात यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण म्हणून याही वर्षी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित जगदंबा देवस्थानचा व्यवस्थित कारभार करणारे सर्व विश्वस्त त्यांना नमस्कार करतो. मृदंगाचार्य महाराजांनाही नमस्कार. फिनेकरी महाराज, टाळकरी, गायनाचार्य, भालदार, चोपदार बसलेल्यातले महाराज, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. पहिल्यांदा थोडी जाहीर क्षमा मागतो. 4-5 दिवस झाले एका वाक्याला 3 वेळा खोकला येतो. आज इच्छा नव्हती कार्यक्रमाला यायची, कारण आमच्या आधी खोकलणं सुरू होते. काय साथ आहे म्हणतात, काय आमच्यावरच कशी आली साथ होणार नाही. तरी पण 10:30 वाजेपर्यंत मी काही तुम्हाला नाराज करत नाही, पण मला सांभाळून घ्या. आयुष्यात पहिल्यांदा, आयुष्यात 46 वर्षात पहिल्यांदा आवाज बिघडला. माझी इच्छा आहे बिघडला तर पूर्ण बंद झाला तरी बरं होईल. मग आपला उपयोग काय? विठ्ठल अभंग नामदेवाचा आपलं नाव त्या दिवशी वैद्य वडगाव मोठे. बरं, मोठ्या महाराजालाही छोट्या महाराजाचा नमस्कार. तुम्हाला सांभाळून घ्या रे बाबा, सांभाळून घ्या म्हणायची वेळ आयुष्यात पहिल्यांदा आली माझ्याकडे. अभंग नामदेवाचा आहे. धन आणि मान या 2 महत्वाच्या शब्दाने अभंगाचा प्रारंभ आहे. धन आलं की मानाला बोलवायची गरज नाही. धनाच्या मागे आपोआप मान येत असतो. पैसा वाळ्यानी बकरी मरे, बदेगा में जाने, गरीब की छोकरी मरे, कोई अनजाने. श्रीमंताची शेळी जर मरण पावली तर अख्खं गाव वाड्यात जमा होतं. पाटील कशी काय शेळी मेली हो, काल पेपरला वाचलं, वाईट वाटलं. याच्या शेळीचं पेपरला वाचलं, वाईट वाटलं पाटील, वाईट वाटलं. अरे शेळी मेली 7,000ची आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाणी खर्च आला 14,000. काय भाव पडली शेळी, पण धनवंताची आहे, लक्षात घ्या. अरे त्याच गावात झोपडपट्टीत गरीबाची एकुलती एक मुलगी मेली, 7 वर्षाची. मोलमजुरी करणारे नवरा बायको दिवसभर रडत बसले. सूर्य मावळ दिला, अंधार पडला. मायनं खोरण टोपलं घेतलं, बापानं प्रेत स्मशानात गेले. रात्री 12 ते पहाटे 5 दफनविधी दोघांनाच केला. पुन्हा आपल्या झोपड्यात आले. तांब्या तांब्या पाणी पिऊन, कुडाला डोकं टेकून लेकीच्या आठवणी काढू काढू दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत रडले. कालपासूनचे उपवासी आहे. 1 रात्र 2 दिवस रडतात नवरा बायको, तरी गावातलं एकही चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून.
धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी 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 सर्व मान्यता आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी बड़ों की होत बढ़ाई गरीब को पूछे ना कोय हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय ही पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे. आताही जर भारताचा कोणी प्रमुख संडास ते बाथरूम 25 पावलं जर पायी गेला तर पेपरला पहिल्या पानावर येण्याची शक्यता आहे की काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूमचा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी वाघरून पंढरपूरला चालून मेला कुत्र विचारत नाही. बड़ों की होत बढ़ाई गरीब को पूछे ना कोई हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोई. तुम्ही पहा पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल काठ्या लावा काठ्या लावा काठ्या लावा गोवर्धन उचलायच्या वेळेला गामा घुम झाले सगळे गोपाळ काठ्या लावून आणि किसनरावनं कॅमेऱ्याच्या वेळेला लावली करांगोळी तरी पेपरला छापून आलं गिरीधर लाल. हे काय आताचा वशिला आहे. अरे रात्रीचा द्रोणागिरी आणला मारोतरावनं त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. नुसती करांगोळी लावली किसनरावनं तरी गिरीधर लाल. बड़ों की होत बढ़ाई गरीब को पूछे ना कोई हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोई. यशास्ति वित्तम स नरकुलिनः स पंडित स श्रुतिमान गुणज्ञ सयव वक्ता सच दर्शनीये सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. सभी अर्ज करे चाचा एक भैया दादू 2 हाथ ऊंचे करके कहे जब जब में होवे सफेद रुपया. तोपर्यंत आहे भाऊ हे. मग कोणी असू द्या. माय बाप बंधू जन माय बाप बंधू जन माय बाप बंधू जन माय बाप बंधू जन सर्व माने जीवजन सर्व वचन सर्वमानिती वचन सर्वमानिती वचन सर्वमानिती वचन सर्वमानिती बाप बंधू जन सर्वमानिती वचन सर्वमानिती वचन सर्वमानिती बंधुजन सर्व मानिती वचन जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. बस माझ्या दादासारखा दादा नाही माझ्या दादासारखा दादा नाही माझ्या दादासारखा दादा नाही. बहीण कौतुक करते अरे फक्त एक दिवाळी चुकू द्या दादाकडून. मग चर्चा पहा. तिच्या मैत्रिणी मग विचारतात यंदा गेल्या नाही अहो भाऊबीज होऊन गेली काल भाऊ आला नाही वाटत तू. कसा येईल का पेटलं त्याचं. त्याचेच लेकर स्टँडवर भीक मागतात काही नाही माझ्यासाठी. अरे एका दिवाळीत पेटतं सगळं. म्हणून जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा सब पैसे के भाई. आणि जरूर
2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थेषु 2 क्रमांकाचा पुरुषार्थ म्हणजे संपत्ती आहे. माणसाची नावं पैसा बदलवतो. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. अजिबात पैसा नसू द्या त्याला म्हणता परशा चाल ऊस तोडायला, थोडा पैसेवाला झाला. परशु जालन्याला फिरायला, गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारसं कार पाठवतो या जेवायला. अरे कोणी बिघडवलं हे बदलवलं. परशा ऊस तोडायला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारसाला. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु मिळवायची, दुसऱ्या अवस्थेमध्ये धन मिळवायचं. फरक एवढाच आहे. कित्येक मिळवायची धन हरी विचारे वेचक उदास विचारे वेचक उत्तम एक पावेल, उत्तम गाती तो एक पावेल. उदास विचारे वेचक, उदास विचारे वेचक, उत्तमाची गादी तो एक पावेल, उत्तमाची गादी तो एक पावेल. सोडूनिया धन उत्तम व्यवहारे विचारे वेचक, हे उदास विचारे वेचक. सोडूनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जरूर मिळवा, पण त्याच्याकरता व्यवहार सांगितला उत्तम व्यवहारे. दुसराही व्यवहार असला पाहिजे. त्याला शास्त्रामध्ये अन्यायोपार्जितम द्रव्य असा शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्षे सम्मूलंच विनश्यती. मिळवलेलं धन फक्त 10 वर्षे टिकतं. 10 वर्षे तर सगळ्या तालुका चकित होतो. का रे आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येत नाही, आणि ते दर महिन्याला 4 चाकी बदलतं. अजून 10 वर्षे बदलणार आहे. मग 10 वर्षे संपल्यावर ते जर्मनचं ताट घेऊन तुझ्याच दारात बाजरीच्या पिठाला येणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी प्राप्त तू 11 वर्षे सम्मूलंच विनश्यती. या धनाचा न धरी विश्वास जाई. झाडाच्या सावलीचा दृष्टांत का? सकाळी सावली बघा पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याखाली, 5 वाजता पूर्वेकडे. तसे काही माणसं भर तारुण्यामध्ये 10-20 गडी राबवतात, तेच म्हातारपणात दुसऱ्याच्या दारात भीक मागतात. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत आहे. तोपर्यंत सगळे मानतात. पायातला जोडा वाजला की घर सगळीकडे शांत. सुना भराभरा उठून आपापल्या कामाला, मुलं कामाला, नोकर उद्योगाला. फक्त एक म्हातारी धाडस करते. चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, नाश्ता का, पाणी तापला, आंघोळ करता का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटो करी कैसी. मग त्या धनाची झाली तुटी. तेच म्हातार 10 वर्षांनी येतं अंगणातून. चहा ना रे, चहा ना रे, चहा ना रे. म्हातारी म्हणते बडबडू देत असस. कुठं नांगर धरायला गेलं तर का माझा धामाचा मरतही नाही एकदाच. त्या धनाची झाली तुटीन स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठे फडफडूनी. म्हणून सब पैसे के भाई, जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे.
पैसे संपले की कैसे म्हणणार कोणी जवळ येत, पराये भी अपने हो जाते, पराये भी अपने हो जाते, अपने भी पराये हो जाते। हे दोन्ही शब्द लक्षात घ्या। अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं, त्यांना बोलवावं लागत नाही। म्हणून जरूर लक्ष्मी वेगळी, पैसा वेगळा, हे समानार्थी शब्द आहे। त्यालाच ब्लॅक आणि व्हाईट नाव आहे। हे चांगलं पाठ आहे तुम्हाला। सगळे गाव झोपलं, मग रात्री 12ला मागच्या दरवाजातून आत येतो, त्याला पैसा म्हणतात। गावकऱ्याच्या समोर डीजे लावून वाजत गाजत दुपारी 12ला पुढच्या दारातून बंगल्यात प्रवेश करते ती लक्ष्मी। विठ्ठल म्हणून जरूर शास्त्राचा या आदेश आहे, जरूर मिळवा। पण ज्याच्या कृपेनं, कारण हे सगळे आहे ना देवचित्ती, उभय लोके उत्तम कीर्ती, उभय लोके उत्तम कीर्ती, उभय लोके उत्तम कीर्ती, उभय लोके उत्तम कीर्ती, सदा देवा। ठीक आहे, ठीक आहे, काही आता सगळ्या ठोका ठोक्यात चालल्या भाऊ, तुमचाही काही दोष नाही। उभय लोके उत्तम कीर्तीन देव चित्ती राहिलिया। देवाच्या कृपेनं हे सगळे मिळतं, पण ज्या देवाच्या कृपेनं धन मिळालं, धनाच्या मागे मान मिळाला, ज्याच्या कृपेनं मिळालं त्यालाच विसरला, हे चांगलं झालं नाही। कारण आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे मृत्यू काळी तेव्हा, हे कोण आहे मृत्यू काळी तेव्हा, कोण आहे मृत्यू काळी धन मान पडे नाथवीसी देवा, धन मान पडे नाथवीसी देवा, नाथवीसी देवा, धन मान पडे नाथवीसी देवा, धन मान पडे नाथवीसी देवा, धन मान पडे नाथवीसी देवा, नाथवीसी देवा, धन मान नाथवीसी देवा। मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा, मृत्यू काळी तेव्हा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, धन मान बळे। मोठे बाबा, आम्हाला अभंग सोडवायची सवय आहे।
घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. फार तर पुढच्या वर्षी मोठे बोवाला म्हणतील लोक, या बोवानं काही हसवलं नाही, अजिबात बोलवायचा नाही, अजिबात येणार नाही, पण आमची पद्धत बिघडू देणार नाही. असं विठ्ठल विठ्ठल. धनाच्या आणि मानाच्या बळावर, कारण विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे, त्याला जीव म्हणतात, विसरणे. इथे तो शब्द आहे, धन मान बळे न आठविसी. न आठवणे म्हणजे विसरणे. अर्थ आहे काय, नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, मराठी आहे ती. फरक एवढाच आहे, नालायक म्हटल्यावर राग येतो आणि लायकीचं नाही म्हटलं म्हणजे बरं वाटतं. पण नालायक आणि लायकीचं नाही एकच आहे. विठ्ठल. विसरणे दुसऱ्या वस्तूच्या आठवात पहिलीला विसरतो. हे सूत्र आहे विसरण्याचा. ज्याच्याकडे सायकल आहे, अरे काय जपतो सायकलला. पूर्वी गावात एखाद्या जवळ असायची सायकल, सायकलवर चालायला लागला की अख्खं गाव पाहायचं, ते पा ते पा ते पा ते पा सायकलवर चाललं, ते पा सायकल. काय कौतुक चालायचं पूर्वी. नंतर मोटरसायकल आली, मग त्याचंही महत्त्व कमी झालं. मग चारचाकी आली, बदलत चालला. सायकलला इतकं जपतं, इतकं जपतं, इतकं जपतं, चकचकीत ठेवतं, धुवून पुसून काढतं, कापडाने पुसून काढतं. प्रवास करताना जर चिखल आला स्वतः खाली उतरतं, सायकल खांद्यात लटकवतं, चिखलातून पुढे जातं आणि मग सायकलवर बसतं. टायरला खडी लागली तरी यालाच कसं तरी होतं. एवढं जपतं सायकलला, एवढं जपतं, एवढं जपतं. पण प्रारब्ध बदललं, बुलेट आली. 6 महिने झाले सायकल कोपऱ्यात पडली, धूळ खात, कुत्र विचारत नाही तिला. का? बुलेटच्या आठवात सायकलचा विसर. ही सूत्र आहे. तसं लहानपणी बाळ इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं. बाबा रागावले आई, गुरुजीनं फी सांगितली आई, भूक लागली आई, जेवायला आई, डोकं दुखतंय आई, आई 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 आई. कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. एकदा सुपारी फुटली की आईलाच विचारतं, कुठं गेली ती? बदलला शब्द. ती कुठं गेली? अरे बेसन पीठ नाही घरात, दळती बाबा. गिरण्या पेटल्या का गावातल्या? तिला दळायला लावलं. अरे मी पायलीच्या पायली दळून लहाण्याचा मोठा केला रे, एक दिवस नाही म्हणला माय तुला काय थकवा येतो की नाही. जास्त बडबड करशील तर वृद्धाश्रमात नेऊन घालील. कोण? जे क्षणभर विसरत नव्हतं आईला, आता आठवत नाही. का? पत्नीच्या आठवात आईचा विसर. म्हणजे दुसरीच्या असं पहिला विसर नाही, सूत्र आहे. तसं सारखं देवाला, सारखं देवाला, सारखं देवाला. पण एकदा गडगंज श्रीमंत झालं, मग विषयात तल्लीन झालं. देव विसरलं, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडले सकळ, पडले सकळ, देव धर्म सांदी पडले सकळ, देव धर्म सांदी पडले सकळ. विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ देवधर्म सांदी पडले सकळ
आणि विषयी गोंधळे गाजत असे म्हणून नामदेव राय म्हणतात बाबा रे, अरे ज्याच्या कृपेने हे सगळं मिळालं त्या परमेश्वराला तू विसरला, हे मात्र बरं केलं नाही का? आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही वेळ येणार आहे. येणार आहे नाही आपण तिकडे चाललो, फक्त म्हणायचं असते महाराज मरण आलं मरण आलं. अरे मरण येतच नाही, आहे तिथंच आहे. आम्हीच मरणापर्यंत जात असतो. आषाढीच्या वेळेला वाघरोईच्या लोकांनी एसटी केली. 50 लोक एसटीत बसले. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. एसटी 8 तासांनी पंढरपुरात पोहोचली. स्टँडवर थांबल्यावर आतले एकमेकाला वाघरोईचे म्हणतात, उतरा पाटील. काय पंढरपूर आलं? अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे जालना जिल्ह्यातून गेलं, 8 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलं नाही, आम्ही 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत गेलो. आपण तिकडेच चाललो. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. त्या दिवशीचा विचार करा. हे सगळे इथं राहणार आहे. त्या दिवशीला सोडवणारा फक्त भगवंत आहे. एक चक्र पाणी वाचुनी यावा सोनी, एक चक्र पाणी वाचुनी तुका म्हणे तुझ सोडवी नकोनी, तुका म्हणे तुझ सोडवी नकोनी. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. वाचोनिया तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा शब्द आहे मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? बरं, तू देवाला विसरल्यामुळे तुला शेवटच्या दिवशी विष्णुदूत येणार नाही घ्यायला. यम धर्माने एकदा यादी दिली बरं का. यादी जा रे आपलं ग्राहक घेऊन या रे. ओळखायचं कसं महाराज? मोठा अभंग आहे, फक्त वाचून दाखवतो मोठे बाबा. यमधर्म सांगित होता, तुम्ही जावे मृत्यू लोका आपल्याला लोक जी तुका ती तुका या नाव ऐका त्याचे कुळ रंग करते निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगे ते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा करते करविते पसहिंसा ते बहुता दिवसा भरोसा दिला आहे देव सांडून उपासक देव मंत्र संचारी जे लोक झोटिंग येताय खेताय देखते सक्के बाप तुमचे. लक्षात राहील ना यादी? हा बस, ही यादी यमधर्माने दिली. आपला आपला आणा ग्राहक ओळखायचं कसं सांगितलं ना तुम्हाला. जेन घाली ती तुळशी माळा, जेन घाली ती तुळशी माळा, जेन घाली ती तुळशी माळा, जेन घाली ती तुळशी माळा. गोपीचंदन लाविते टिळा, गोपीचंदन लाविते गोपीचंदन लाविते टिळा, गोपीचंदन लाविते टिळा. शरण नरिघती गोपाळा, शरण नरिघती गोपाळा, शरण नरिघती गोपाळा, शरण नरिघती गोपाळा. त्या चांडाळा आणावी, त्या चांडाळा आणावी, त्या चांडाळा आणावी, या चांडाळा आणावी. आणुनी घाला नरक कुंडी, आणुनी घाला नरक कुंडी, आणूनी घाला नरक कुंडी, आणूनी घाला आणुनी घाला नरक कुंडी, आणुनी घाला नरक कुंडी, आणुनी घाला नरक कुंडी, आणुनी घाला नरक कुंडी. घाला नरक कुंडी, कृमी घाला त्याचे तोंडी. वृंदा सहित देवडी गुडी. सरराव जी जमलं. एक नंबर.
पाठ नाही तुम्हाला, त्याला मी काय करू. जेन घालते तुळसी माळा, गोपीचंदन न लावी ती टिळा, शरण नरिघती गोपाळा त्या चांडाळा. यमदूताच्या यादीला नाव लागलं हे कळालं. पंढरपूर नामदेव महाराजकडे. वाचवा महाराज. यमदूताच्या यादीला नाव लागलं महाराज. वाचायचा उपाय आहे ना काय लागेल. 2-2 माळा घालतो महाराज फक्त वाच. एका एकानं 2-2 माळा घातल्या बरं का. आणि दिसल्या पाहिजे म्हणून सदऱ्याच्या वर ठेवल्या. हे यमदूत आले ना ठरल्याप्रमाणे. पंढरपूर अमुक पंढरपूर अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणले. हे तर कधी कीर्तनात जात नव्हतं रे. पंढरपूर ला आले यमदूत. नामदेव माळकऱ्यांनो आले बरं का. आले रे तुमच्याकरता. काय करावं महाराज. आता पताका उंच धरा. उंच पताकाचे भार देणे पळते कर. पळाले वाखरीपर्यंत गेले. यमदूतांनी मीटिंग घेतली का रे. असं पळू पळू गेलो तर आपल्याला ठेवतील का ड्युटीवर. पुन्हा एकदा प्रयत्न करू. मग तयारीनं आले. नामदेव महाराज म्हणले तयारीनं आले बरं का ते. आता काय करावं लागेल. आता पताकावर नाही भागत. काय करावं लागेल. तुम्ही इमानदारीनं सांगा वाचायचं आहे का. मरायसाठी माळा घातला का महाराज. तेच विचारता 8:30 पासून. नाही तसं नाही म्हणत मी. तर माळा दिसल्या पाहिजे असं ठेवा. अहो त्यात सद. मग एक उपाय आहे. भगवंताच्या नामाचा जय करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. धड 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 रे बळ सुटला कळी काळा बावड्या रे. बळ सुटला कळी काळा बावड्या रे. फळ सुटला कळी काळा बावड्या रे. शिवनाम शिखर मुखी सेविका. तड दड 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 दड. पळ सुटला कळी काळ रे. सेविपा कापडी अरे. करे करे आणलं काय नाही करत. अहो दूत सांगत असे यमा. दिंडी पुढे आले नामा. त्यांनी आपल्या यादी आहे ना त्यांची नावं आपल्या यादीला. त्यांनी माळा घातल्या महाराज. 2-2 माळा. दिंडीत आहे. तुम्ही दिंडीत का नाही गेला. तो दिंडीचा महाराज नामदेवराव आमच्या माग पता घेऊन धावतो. येऊच देत नाही आत. तो नागवित विष्णुदास म्हणूया. विष्णुदास म्हणूया. ओ नागवितो विष्णुदास म्हणूया. तो नागवितो विष्णुदास. दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. दूत सांगते यमा. दिंडी पुढे चाले तो नागवितो आम्हा विष्णुदास सांगत असे यमा. दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. उलट
विष्णुदासाचे वंदिती चरण रजते यम. विष्णूचे भक्त आहेत त्यांना यमदूताचा त्रास नाही. मग त्रास कोणाला? आपण पहा, तिथं गेल्यावर चित्रगुप्ताच्या पुढे यमधर्म चित्रगुप्त लिखाण करणार आहे आपलं. आता आपण कुठेही असा रात्रंदिवस तरी लिखाण चालू आहे. लिहिणारा चित्रगुप्त आहे. फक्त आता चित्रगुप्ताला विश्रांती आहे. 8:30 ते 10:30. कोणत्याही निमित्तानं तुम्ही झोपायच्या निमित्तानं कीर्तनात आला असला तरी बबनराव तरी त्याला रजा आहे. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हे सर्व काळ गणना करी आयुष्याची. हे सर्व काळ गणना करी आयुष्याची. हे सर्व काळ गणना करी आयुष्याची. सर्व काळ गणना करी आयुष्याची. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची आज्ञा मोठे अरे कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. पुरावा. जो कीर्तनकार बोलण्याला पुरावा देत नसेल त्याला पुरावा. आधी प्रमाण संताची शोधायची मग बडबड करायची. सर्व काळ गणना करी आयुष्याची. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. चित्रगुप्त बसू नये आता. आणि त्याच्या पुढे उभं केल्या जातं यमधर्मापुढे. यमदूत यमधर्माच्या पुढे. यमधर्म विचारतो चित्रगुप्ताला, काढा याचं. काय म्हणतील, काय बाता हांता महाराज. तिथं कोणाला उभं केलं जातं? इथं डेड बॉडी आमच्याकडेच आहे. ती दिली तुम्हाला. ती डेड बॉडी अंत्यसंस्कारासाठी नातलगाच्या ताब्यात दिलेली असते. हा जीवात्मा फक्त यातून जातो. तिथे त्याला एक शरीर मिळतं गेल्यावर. त्या शरीराचा नाश होत नाही. व्यथा एवढ्याच होतात. माझं खोटं असेल तर इथे जमलेल्यांना सांगतो, तुम्ही आजारी पडा. आजारी पडल्यावर तुमचे नातलग तुम्हाला जालन्याला नेतात मोठ्या दवाखान्यात. तुमच्या अंगावरचा ड्रेस 25,000 रुपयाचा असू द्या तरी तिथं काढून ठेवायचा. त्यांचा झगा घालायचा. झगा. हे तर पटलं का नाही तुम्हाला? तिथं नाही चालत ते. तिथला गौण बस तसंच हे आहे भाऊ. विठ्ठल विठाला 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 हा विठाला 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 विठाला. म्हणून हे डेड बॉडी तुमच्याकडे अंत्यसंस्काराला. तिथं दुसरं शरीर मिळतं. मग दोन्ही हात धरतात, उभं करतात यमधर्मापुढे. दोन यमदूत. यमधर्म विचारतात चित्रगुप्ताला, कसं काय? चित्रगुप्त चष्मा लावून वाचन करतो. महाराज, काय श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. आणि मग लाल डोळे करतो यमधर्म. कार्य केशवासी चुकले. कार्य केशवासी चुकले. कार्य केशवासी चुकले. यमधर्म पुसेत या दोषियासी. कार्य केशवासी चुकले. हे कार्य केशवासी चुकले. यमधर्म मुझे दोषियासी. कार्य केशवासी चुकले. कार्य केशवासी चुकले.
यमपुरीला चाल आपण सध्या यमपुरीत आहोत. का रे यमधर्म विचारतो. यमधर्म पुसे तया दोषी असी कारे केशवाशी चुकलेती कथा पुराण श्रवण. होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. आणि मग त्याला सजा. पहिल्यांदा 2 यमदूत 2 बाजूनी धरतात हात. खिळ्याचं वण असते बरं का. खिळ्याचं आर पार खिळे घुसतात पायात. चप्पल बिप्पल नाही हे इथंच ठेवा लागते चप्पल. आर पार छिद्र पायाला पडले की पुढे खैर नावाच्या लाकडाचे निखारे. खैर माहिती आहे ना. खैर नावाच्या लाकडाचे निखारे. कधी पहिल्यांदा याच्या पायाला छिद्र पडू द्यायचे. अरे काटा बोसला तर माणूस दिवसभर रडतो राव. खालून खिळा वर येत असेल तेव्हा काय. अख्खी चाळण पायाची झाली की मग त्या निखाऱ्याहून चालवतात. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्या निखाऱ्याहून चालून झाला की उकळत्या तेलाच्या कढईत आपण भजा टाकतो तळायला तसा टाकतात. निघता ती ज्वाळ तैल पाकी. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. अशी पत्र तारू खैराचे अशी भक्त तारू तयाचे निर्मळ. अशी भक्त तारू तयाचे निर्मळ. निघता ती ज्वाळ तैल पाकी. 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 आता असं शुद्धीवर या. आता जमलं भाऊ. अशी पत्र तारू. ते म्हणतील या प्रमाणाचं कामच नाही पडत महाराज कोणत्याच कीर्तनात. तुमच्याच पाशी भानगड आहे. आता त्याला मी तरी काय करू. मला सवय आहे पहिले पाठ करायचं आणि मग बडबड विठ्ठल. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. बरं का भरतराव. आणि निघता ती ज्वाळ तैल पाकी. तेलाच्या उकळत्या कढईत टाकायचा. बराच वेळ तिथून काढायचा. मग 10ला 5 मिनिट कमी असताना अजिबात टेन्शन काय 35 मिनिट राहिले. आता तुम्ही काय काळजी करता. मी काय जादूगार आहे काय. पहा ना घड्या आहे बघा ना. मग तापल्या जमिनीहून चालवायचा. तापल्या जमिनीहून चालवताना फोडं आलेले फुटलेले रक्ताळलेले पाय. आणि त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब असतो लाल. आणि त्या खांबाला कवटाळायचा. बरं काय ठराव. जी अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. तप्त भूमीवरी तप्त भूमीवरी चालविती पायी. तप्त भूमीवरी अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभ बाही वा वा जमला. आता हे यमपुरीच चालू आहे ना सध्या. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. निघता ती ज्वाळ तैल पाकी. तप्तभूमीवरी चालवती पायी. अग्निस्तंभा बाही कवटाळती. मग तिथं तापल्या जमिनीहून चालवतात.
खिळ्याच्या वणाहून चालवतात, निखाऱ्याहून चालवतात, तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात आणि लोखंडाच्या खांबाला कवटाळतात. मग दुसरा प्रश्न त्यासाठी विचारला, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता. हे यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला हे यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला माथा यमाचा यमदान पैसा दिला तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? यमाचा यमदान पैसा दिला माता यमाचा यमदान पैसा दिला माता तेव्हा तुझं रक्षिता देवा तुझं रक्षिता यमदान पैसा दिला माता यमाचा यमदान पैसा दिला माता पैसा वा वा, मस्त भेटले. हा, दोन प्रश्न झाले ना. पहिला प्रश्न, धनाच्या मानाच्या बळावर देवाला विसरला, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? आणि दुसरा प्रश्न, मग तुला यमदूत नेतील आणि तिथे तुला त्रास देतील, तापल्या जमिनीहून चालवतील, अग्निस्तंभाला कवटाळतील, कढईत टाकतील, खिळ्याच्या वणाहून चालवतील, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? दोन्ही चरणाच्या उत्तरार्धातले दोन प्रश्न संपले. फक्त लक्षात ठेवायचं, धनमानबळ नाठविषयी तेव्हा, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? पहिला प्रश्न. आणि यमाचे यमदंड बैसतील माथा, मग तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? ह्या दोन चरणातले दोन प्रश्न लक्षात ठेवा, कारण अर्धाच तास राहिला, माझ्याकडे पाहू नका. दोन प्रश्न लक्षात ठेवा, मग बाकीचं बघू आपण. एकदा सर्वांनी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरे विठोबा म्हणा, दोन्ही कामं होते आपल्या. चालही म्हणा. धनमान बळे नाठविची देवा धनमान बळे धनमान बळे नाठविची देवा धनमान बळे नाठविसी देवा नमन बळे नाठवी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड पैसातील माचे यमदंड पैसातील माता काळी
कोणा आगी क्यों काणी तेव्हा कोणा रक्षिता कोण आहे तेव्हा तुझं तेव्हा 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 तुझं रक्षिता कोण आहे कोण आहे कोण तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे कोण आहे तेव्हा यमाचे यमदंड पैसा यमाचे यमदंड मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे आणि यमाचे यमदंड पैसा तिला माथान तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. महाराज हे पाठ झालं आम्हाला कोण आहे कोण आहे कोण आहे पार 10 वाजले. तुम्हाला काय वाटतं आकाशातून पडलो का आम्ही. मग दीदी आहे भैया आहे मम्मी आहे डॅडी आहे नामदेवराय म्हणतात हे तोपर्यंतच आहे. माया बापा बंधू माया बापा बंधू तोवरी सोयारी माया बापा बंधू माया बापा बंधू माया
माया बापा बंधू तोवरी सोयरी माया बापा बंधू हो माया बापा बंधू माया बापा बंधू सोयरी सोया माया बापा बंधू हा इंद्रिय यमाचे यमदंड यमदंड यमाचे यमदंड पैसतीला माता यमाचे यमदंड इंद्रिय यमाचे पैसा दिला यमाचे यमदंड यमदंड पैसा दिला आम्हाला मम्मी आहे, डॅडी आहे, दीदी आहे, भैया आहे. अरे हे तोपर्यंत आहे जोवरी इंद्रिये वाहताती तोवरी माय बाप बंधू सोयरी. बस इंद्रियामध्ये पाठव्य शक्ती आहे तुझ्या तोपर्यंत. इंद्रिय मावळल्यावर तुझं नाव सुद्धा घेत नाही तर मग नातू खेळवायचा कार्यक्रम होतो. नातू रडायला लागला की सून म्हणते तो बघ बागुल बुवा, तो बागुल बुवा, तो बघ. इंद्रिये मावळली आला बागुला आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. नाहीतर तोपर्यंत बाप रे बाप ओळखीची गरज नाही. हातात खुळखुळा काजळाचा टिळा, हसलं की गालाला खड्डे, वरचे 2 दात, बोबडं बोबडं बोलतं. नवीन माणूस म्हणतो एक पप्पी दे बाळा, एक पप्पी दे बाळा. इमानदारीने सांगा असं कोणी म्हणतंय? आजोबा कायम घाईतच आहे बा तुम्ही, काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग जालन्याला. कुठलं का पप्पी? ए पप्पी कुठली? त्याला चहा देत नाही कोणी, जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला. इंद्रिये मावळली, हा हे त्याचं उत्तर आहे. इंद्रिये मावळली आला बागुला असा. तोपर्यंत सगळे मानतात. माय असो, बाप असो, बंधू असो, बहीण असो. आपलं कशाला पळत आले पोरं. यशोदे ग तुझा काना आणि यमुनेच्या डोही बुडाला. नंद पाटील, यशोदान सगळे गोकुळ धावलं. इकडे भगवान कृष्णानं कालियाला बुक्क्याचा मार दिला होता, रक्त वकला होता, पाणी काठाचं तांबडं झालं. यशोदेनं बघितलं, तिच्या लक्षात आलं इठ्ठलराव हे माझ्या कृष्णाचंच रक्त आहे. आता कृष्णाची भेट नाही, परिणाम माय पुढे जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊलला. आपुले तिला के घाली अंग अंग, आपुले तिला के घाली अंग. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुले तिला के घाली
बबनराव घरी जाऊन अभ्यास करा. जिथं परमेश्वराची माय लेका एक एक पाय माग सरकत होती तिथं आपली म्हातारी येईल का पुढं? मागे सरे पाऊला पाऊली आपलीच घाली धाके अंग राखून या माय शोक करी. अंतरीचे हरी जाणवले आणि कालिया मर्दन करून देव बाहेर आले. यशोदा गळ्याला बिलगू बिलगू रडली. किशन्या तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले आई पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल माझे मित्र सांगतात किशन्या आता 9:15 वाजले 10:15 वाजले आई नाटक बंद कर. का माझे मित्र सांगतात पेंद्या वाकड्या की किशन्या तुही माई एक एक पाय गावाकडे सरकत होती जिथे. म्हणून माय बाप तोपर्यंत नाहीतर उपवासी राहतील मायबाप. दिवसभर जर शहरात गेले ते मायबापाचं हृदय अंतकरण आहे. दिवसभर उपवासी राहतात पण लेकरासाठी खायला आणतातच त्याला म्हणतात मायबाप. इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा लागली यमबोड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली यमबोड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली तेव्हा गोड लागली. जेव्हा लागली यमबोड तेव्हा गोड लागली. बापाची आवड बापाची आवड मुखी घालून पूर्वी कोड. मुखी घालून आवड. जेव्हा लागली यमबोड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली आवड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली आवड तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली आवड तेव्हा दूर राहिली. आम्ही नामदेवाचा गाथा लहानपणी पाठ केला. शाळेत 9वीला होतो आणि मग संस्थेत शिकायला आलो. हे नंतर ते पहिलं ते म्हणून ती लाईनची लाईन लागते आमच्या पुढं. आज आमचा नंबर लावा ते प्रमाण म्हणतात पण संयुक्तिक गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. मायबापाची आवड मुखी घालून पूर्वी कोड. जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा ते तू जाणसी दयाळा. जेव्हा लागली यम शृंखळा तेव्हा दूर राहिली. माय बाप बंधू तोवरी सोयरी. इंद्रिये जोवरी वाहताती जोवरी चळण तोवरी माणिती लहान तोर. झालं होऊन गेलं ते. इंद्रिये मावळली आला बाजूला. तोपर्यंत महाराज काय आता काय 13 मिनिट आहे. मायबाप जाऊ द्या म्हणा. तुम्ही म्हणता ते खरंही आहे. मायबापाचं जाऊ द्या. मग आता काय मंडई मात्र मी मेल्यावर नाही जगायची. अरे काय बाता हाकतोले का तू फक्त मरून पाय. माझ्या मंडई सारखी मंडईच नाही महाराज. कशी आहे रे? अहिल्या द्रौपदी सीता तारा त्यामध्ये माझी 5वी धरा. 4 आहे ना महाराज. ए अहिल्या धुरपती बरं वाटतं द्रौपदीपेक्षा. अहिल्या द्रौपदी सीता आणि तारा त्यामध्ये माझी 5वी धरा. अरे भाऊ नाही तुला माहित नाही. पतिव्रता आणि पतिव्रता एक तला रफार असतो आणि एक ओला र असतो. ही मराठी लक्षात. ओला र तिची देवावर सत्ता आणि तवर रफार तिची मिस्टरवर सत्ता. पतिव्रता मराठी आली लक्षात. पतिव्रता तिची पतीवर सत्ता.
म्हणून तो काही काही घरी आता हे सप्ताहाचे नियोजक त्यांना अनुभव आहे. बबनराव तुम्हाला अनुभव आहे. वर्गणीला ते पावती बुक पूजा मंदिरात झाली, नारळ फोडला, कुठं चालता बा चांगल्या घरी चाला भाऊ, नाट लागता कामा नाही. म्हणून पावती बुक वालं मंडळ आपलं हे पांढरे कपडे, चंदन, तुळशीच्या माळा आणि तो विडा पानाचा आणि हिऱ्याच्या अंगठ्या, सिगरेट ओढतो दरवाजात उभा राहून यांच्याकडे लाल डोळे करून पाहतो, जसे हे याच्या बापाचे गुन्हेगार इथं आले. बराच वेळ बोलतच नाही. आम्ही आलो, दिसताय मला नाही. मोठा सप्ताह ठरला यंदा, तर आमचं घर बरं दिसलं तुम्हाला, उठला सुटला, काही धंदे आहे का नाही? आला जायचं घ्या 11 रुपये. हे म्हणतात का रे, याचे 11 तरी कशाला घ्यायचे, राहू द्या तुम्हाला, शेवटी ओवाळायला लागेल ना, राहू द्या तशीच. मग सगळे मंडळ म्हणतात आता कुठं चालता, आता गरीबाच्या घरी चाला भाऊ. मोठ्या लोकांना वापस केलं गरीबाच्या. झोपडपट्टी बरं का, 2 शेळ्या बांधून आहे त्याच्या, प्लास्टिकच्या बादलीत वृंदावन तुळशीचं, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी. ज्ञानेश्वरी पोत्यावर बसला आणि वाचत होता, मुद्रा चंदन लावलेला. आणि हे 5-25 लोक त्याच्या झोपड्या पुढे गेले. हो, त्याच्या आनंदाला पारावार नाही. तसाच उठला आणि सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवू ठेवू दर्शन घेतलं, रडायला लागला. कसा आला मायबाप गरीबाच्या घरी? अरे यंदा सप्ताह मोठ्या प्रमाणात आहे, मग वर्गणीला आलो. लागला रडायला. खरे काय भानगड आहे? त्या श्रीमंताच्या घरी गेलो तो म्हणतो 11 रुपये न्या, आणि याला अजून आकडा नाही सांगितला तरी रडतं. अरे नको देऊ भाऊ, फक्त रडू नको, जातो आम्ही वापस. मी त्यासाठी नाही रडत मायबाप, समजून घ्या मला. 3 पिढ्या आठवतात मला, 3 पिढ्या. फाटका वारकरी कधी आमच्या 3 पिढ्यानं जेवू नाही घातला, परिस्थिती नाही आमची. हात धुवून दारिद्र्य लागलं गरीबाच्या माग. पण 1 महिन्यापासून 100 रुपयाची नोट ज्ञानेश्वरीत ठेवली होती. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो, 100 रुपये पाहायचो. माझ्या गावचे लोक येतील, त्यांचा मान राखील, 100 रुपये देईल यंदाच्या सप्त्याला. पण काल मुलगी आजारी पडली. हो, दवाखान्यात एवढेचे एवढे पैसे लागले. मायबाप यंदाही गरीबाला माफ करा. म्हणले आता कसं रे, आता जास्त श्रीमंत नको पण लय गरीब नको, मध्यम निवडा. मध्यम घरी आले. अरे या बाहेर का उभे, तो घर मला सज्जन होता, या. सोफा सेटवर बसवलं, सर्वांचं दर्शन घेतलं मालकानं. कांदा पोहे, चहा,